नमस्कार मित्रांनो, आज आपण नफा तोटा या घटकांवरील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत। ही उदाहरणे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहावा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ इतरांना शेअर करा। मित्रांनो, आज आपण नफा तोटा या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत। नफा तोटा घटक समजून घेताना या दिलेल्या बाबींचा विचार करणे गरजेचे असते। जेव्हा आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि वस्तू खरेदी करतो, तेव्हा तो दुकानदार आपल्याला त्या वस्तूची किंमत काही सांगतो। उदाहरणादाखल आपण एक पेन घेऊया। जेव्हा आपण दुकानदाराकडून एखादा पेन 5 रुपयाला विकत घेतो, तेव्हा ही आपली खरेदी किंमत असते आणि दुकानदार या 5 रुपयापेक्षा दुकानदाराची खरेदी किंमत ही नक्कीच 5 रुपयापेक्षा कमी असणार आहे। आणि दुकानदाराला हा पेन जर 4 रुपयाला दुकानदाराने घेतला असेल आणि आपल्याला जर त्याने तो हा विकला असेल, म्हणजे दुकानदाराची खरेदी किंमत जी झाली ती 4 रुपये झाली आणि दुकानदाराची विक्री किंमत जी झाली ती 5 रुपये झाली। म्हणजे या व्यवहारामध्ये खरेदी किंमत कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे। जेव्हा खरेदी किंमत कमी असते आणि विक्री किंमत जास्त असते, तेव्हा या व्यवहारामध्ये दुकानदाराला नफा होत असतो। परंतु याच ठिकाणी जेव्हा विक्री किंमत ही कमी असते आणि खरेदी किंमत ही जास्त असते, म्हणजे दुकानदारानं जर समजा तो पेन 5 रुपयाला घेतला असेल आणि त्यानं जर तो पेन 4 रुपयाला विकला असेल, तर या व्यवहारात दुकानदाराला तोटा होत असतो। मग हा तोटा किती होतो? तर तोटा हा 1 रुपया होतो। परंतु आपल्याला जेव्हा उदाहरणे सोडवायची आहेत, तेव्हा शेकडा नफा आणि शेकडा तोटा यांची पण उदाहरणे सोडवायची आहेत। मग हा 1 रुपया म्हणजे 5 मधून 4 वजा केले तर 1 रुपया हा काय झालेला आहे? जर दुकानदाराची खरेदी किंमत 4 रुपये असेल आणि विक्री किंमत 5 रुपये असेल, तर विक्री वजा खरेदी, तर 1 रुपया त्याला नफा झालेला असतो। हा दुकानदाराचा 1 रुपया नफा असतो। मग हा नफा 100वर काढायचा असतो, म्हणजे शेकडा नफा काढायचा असतो। म्हणजे 100वर किती रुपये नफा झाला, तर त्याला शेकडा नफा म्हणायचं। तसेच 100वर किती तोटा झाला, तेव्हा त्याला आपण शेकडा तोटा म्हणतो। मग हा 1 रुपया नफा हा खरेदी किमतीवर होत असतो। नेहमी करता नफा किंवा तोटा खरेदी किमतीवर होत असतो, हे नक्की लक्षात ठेवणे गरजेचे आहे। जेव्हा आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोट्यांची उदाहरणे सोडवायची आहेत, तेव्हा खरेदी किमतीकडे लक्ष गेले पाहिजे। आपल्याला खरेदी किंमत माहीत असणे आवश्यक आहेच, तरच आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढता येत असतो। आता सूट म्हणजे काय पाहूया। एखादा दुकानदार ती वस्तू 4 रुपयाला खरेदी करतो आणि ती वस्तू तो 6 रुपयाला विकतो, परंतु ही छापील किंमत ठेवतो 6 रुपये आणि विकतो मात्र तो 5 रुपयाला। म्हणजे 1 रुपया सूट देतो तो छापील किमतीच्या 1 रुपया। मग आता ही सूट जी दिलेली असते ती टक्केवारीमध्ये दिलेली असते, म्हणजे शेकडा 5 रुपये सूट देतो किंवा 5% सूट देतो, शेकडा 10% सूट देतो। छापील किमतीवर सूट देऊन सुद्धा त्या दुकानदाराला नफा होत असतो। आपण एखाद्या दुकानामध्ये जातो किंवा मॉलमध्ये जातो, तसेच आपण काही ऑनलाईन शॉपिंग करतो, तर ह्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये सुद्धा काही वस्तूंवर 10% सूट, 5% सूट अशी दिलेली असते। मग ही सूट जी दिलेली असते ती त्या छापील किमतीवर सूट दिलेली असते। म्हणजे एखाद्या घड्याळाची छापील किंमत जर या ठिकाणी 300 रुपये असेल आणि या 300 रुपयावर जर तो दुकानदार आपल्याला 5% सूट देत असेल, म्हणजे 100ला तो 5 देतो, दुसऱ्या 100ला 5 आणि तिसऱ्या 100ला 5, म्हणजे असे एकूण प्रत्येक 100ला 5, 5, 5 असे 15 रुपये तो सूट देतो। म्हणजे 300 रुपयाची वस्तू ही आपल्याला 285 रुपयाला मिळते। परंतु प्रत्यक्षात दुकानदारानं जर ती वस्तू 200 रुपयाला खरेदी केलेली असेल, तर दुकानदाराला या ठिकाणी 85 रुपये नफा होत असतो। ठीक आहे, जर समजा या ठिकाणी आपल्याला 200 रुपये ही दुकानदाराची खरेदी किंमत आहे। आता दुकानदाराला तोटा
शक्यतो तोटा सहन करून दुकानदार ही वस्तू विकतच नसतात. त्यामुळे ते दुकानदार काय करत असतात की आपला नफा धरून त्यावर ती सूट आपल्याला देत असतात. त्यांचा नफा धरून नंतरची सूट देत असतात. म्हणून अशा प्रकारे छापील किंमत, शेकडा सूट. आता शेकडा सूट आत्ताच सांगितलं की 5% सूट दिली आहे, म्हणजे ही 300 रुपयाची वस्तू आपल्याला 285 रुपयाला, म्हणजे 100ला 5 सूट आपल्याला पडणार आहे. मग असे किती 100 आहेत? असे 3 100 आहेत. 3 100 मिळून 300 होतात. मग प्रत्येक 100 गणिक 5 रुपये आपल्याला सूट मिळणार आहे. तर अशा प्रकारे शेकडा सूट, छापील किंमत, सूट या बाबींचा आपण विचार करून पुढील उदाहरणे सोडवूया. आता पाहूया नफा तोटावर आधारित काही उदाहरणे. एक वस्तू 6 रुपयाला विकल्याने 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर नफा अगर तोटा किती होईल? 6 रुपये ही विक्री किंमत आहे आणि नफा हा 2 रुपये आहे. म्हणजे खरेदी म्हणजे विक्री वजा नफा, म्हणजे 6 वजा 2 बरोबर 4 रुपये, म्हणजे 4 रुपये ही झाली खरेदी. आता खरेदी तीच वस्तू त्यांनी सांगितलेली आहे. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली म्हणजे ती वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 4 रुपये आहे. मग ती वस्तू आपण 3 रुपयाला विकली, विक्री किंमत आता कमी झाली आणि खरेदी किंमत जास्त झाली. मग या ठिकाणी तोटा होणार आहे आपल्याला. जेव्हा खरेदी किंमत जास्त असते आणि कमी रुपयाला विकतो आपण तेव्हा तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर 4 वजा 3. आपण 3 रुपयाला विकली आहे आणि खरेदी किंमत 4 आहे. खरेदी वजा विक्री बरोबर 1 रुपये तोटा झाला. आपल्याला विचारले शेकडा नफा अगर तोटा. आता शेकडा तोटा झालेला आहे आपल्याला, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 यापैकी आपल्याला उत्तर येणार आहे. तर हा तोटा जो झालेला आहे तो खरेदी किंमतीवर झालेला आहे आणि आपली खरेदी किंमत आलेली आहे 4 रुपये. म्हणजे 4 रुपयावर 1 रुपया तोटा, तर 100वर किती? त्रैराशिकनं काढूया. 100 गुणिले 1 भागिले 4. 4 1 4, 4 2 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे 25% तोटा. हे आलं आपलं उत्तर, पर्याय नंबर 3. मित्रांनो, या ठिकाणी खूप शॉर्टकट पद्धतीनं मी हे उदाहरणे तुम्हाला सोडून सांगत आहे. लक्ष द्या. खरेदी किंमत समान असणाऱ्या 2 वस्तूंच्या विक्री किंमतीत 60 रुपयाचा फरक असून नफ्यातील फरक शेकडा 12 आहे. तर प्रत्येक वस्तूची खरेदीची किंमत किती? या ठिकाणी उत्तर संकेत दिलेला आहे त्यांनी. विक्री किंमतीत 12 रुपये फरक असताना खरेदी किंमत 100 रुपये, म्हणून 60 रुपये फरक असताना खरेदी किंमत किती? आता विक्री किंमतीमध्ये 12 रुपये फरक आहे, तेव्हा आपण खरेदी किंमत 100 मानतो, कारण इथं शेकडा 12 हा काय झालेला आहे? नफ्यातील फरक दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण सरळ शॉर्टकट पद्धतीनं काढूया. विक्री किंमतीत 12 रुपये फरक असताना खरेदी किंमत 100 रुपये, म्हणजे खकी आणि फरक. 100 रुपये खरेदी किंमत असताना 12 रुपये फरक, पण 60 रुपये फरक आहे. 60 रुपये फरक असताना खरेदी किंमत किती? 60 गुणिले 100 भागिले 12 बरोबर 12 1 12, 12 पंचे 60, 5 गुणिले 100 बरोबर 500. हे झालं आपलं उत्तर, पर्याय नंबर 3. आता पुढील उदाहरण पाहूया. एक रेडिओ 1440 रुपयांना विकल्याने 10 रुपये तोटा होतो. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10 रुपये नफा होईल? आपण असंच करायचं. इथं लिहायचं खकी, इथं लिहायचे विकी. 100 रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत 90 रुपये. कारण 100 रुपये आपण खरेदी जर मानली तर 10% तोटा होतो, म्हणून या ठिकाणी विक्री किंमत 90 धरायची. परंतु आपली विक्री किंमत आहे 1440 रुपये, तेव्हा खरेदी किंमत किती? 1440 गुणिले 100 भागिले 90. हे 0 कटलं, हे 0 कटलं, 9 1 9, 9 1 9, 5 उरले, 9 सखी 54. 16 गुणिले 100 बरोबर 1600 रुपये ही झाली खकी. आता आपल्याला त्यांनी विचारले की तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10%. आपल्याला 10% नफा होण्यासाठी पुन्हा ह्या ठिकाणी खकी आणि विकी लिहायचं. खरेदी किंमत 100 रुपये जर मानली
तर विक्री किंमत आता 110 रुपये होणार आहे, कारण 10% नफा होणार आहे. पण आपली खरेदी किंमत आहे 1600 रुपये. मग तेव्हा विक्री किंमत किती? तिरकस गुणाकार करायचा. 1600 गुणिले 100 भागिले 1600 गुणिले 110 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 16 गुणिले 110 करायचं, 1760 रुपये येतात. 16 गुणिले 110, 16 शून्य 0, 16 एक 16, हातचा एक 16 एक 16 आणि 1 17, 1760. आता ही झाली विक्री किंमत 1760. मग आता किती रुपये जास्त घेऊन विकावा म्हणजे 10%? म्हणजे आपण पाहू, पहिल्यांदा विकलेला आहे 1440 रुपयाला. पहिल्यांदा विकलेला आहे 1440 रुपयाला. 1760मधून हे 1440 रुपये वजा करायचे. 0, 2, 3, 320 रुपये हे याला आपलं उत्तर. म्हणजे 320 रुपये आपल्याला जास्त घ्यावे लागतील, म्हणजे 10% नफा होईल. पर्याय नंबर 1. आता पुढील उदाहरण पाहूया. एक वस्तू 480 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 106 पट नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? विक्री 480 आहे, या 480च्या 106 पट नफा झालेला आहे. 480 गुणिले 106 करायचं. 6 एक 6, 6 8 48, पुढचं शून्य जसेल तसं 80 रुपये नफा झाला. आपल्याला खरेदी किंमत काढल्याशिवाय शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढता येत नाही, त्यामुळे अगोदर आपण खरेदी किंमत काढूया. मग खरेदी किंमत बरोबर या ठिकाणी विक्री वजा नफा हे सूत्र येईल. विक्री वजा नफा. विक्री किंमत आलेली आहे 480 वजा 80 बरोबर 400 रुपये आली खरेदी किंमत. आता 400 रुपयावर 80 रुपये नफा, तर शेकडा नफा विचारला आहे. 100वर किती? 100 गुणिले 80 भागिले 400. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 4 एक 4, 4 2 8, पुढचं शून्य जसेल तसं 20% नफा किंवा शेकडा 20 नफा होईल. आता पाहूया पुढील उदाहरण. खरेदीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा 720 रुपयांना विकला, तर पंख्याची खरेदीची किंमत किती? आता खरेदीच्या 1/5 आपल्याला खरेदी माहीत नाही आहे. खकी आणि नफा. आता 1/5 नफा आहे म्हणजे 5 पट खरेदी झाली नफ्याच्या, म्हणून नफा x मानायचा आणि खरेदी 5x मानायची. आता विक्री बरोबर या ठिकाणी खरेदी अधिक नफा हे सूत्र येतं. म्हणजे विक्री किंमत झाली 5x अधिक x बरोबर 6x. ही झाली विक्री किंमत. मग आता या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत खकी विक्री 6x विक्री किंमत आहे आणि 5x खरेदी किंमत आहे. विक्री किंमत दिलेली त्यांनी गणितामध्ये 720 रुपयांना विकल्यावर, म्हणून या ठिकाणी विक्री किंमतीच्या खाली 720 रुपये लिहायचे. खरेदी किंमत विचारलेली आहे 720 गुणिले 5x भागिले 6x. x कटले, 6 एक 6, 6 एक 6, 1 उरला 12 झाले. 6 दुनी 12, पुढचं शून्य जशाला तसं 12 पंचे 60, म्हणजे 600 रुपये ही झाली आपली पंख्याची खरेदी किंमत. आता पुढील उदाहरण बघूया. 2 वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा व दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो, तर एकंदरीत या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? आपल्याला असं उदाहरण सोडवताना वस्तू 2 असल्यामुळं दोन्ही वस्तूंची एकूण विक्री किंमत काढावी लागणार आहे आपल्याला. एकूण विक्री किंमत बरोबर 1485 गुणिले 2 बरोबर 2970 रुपये. आता आपण एकूण खरेदी काढूया. पहिल्यांदा पहिल्या वस्तूची खरेदी काढूया, खकी आणि विकी. जर खरेदी किंमत, आता पहिल्या व्यवहारामध्ये त्याला 10% तोटा झालेला आहे. जर खरेदी किंमत आपण 100 मानली तर विक्री किंमत 90 येईल आणि विक्री किंमत आहे 1485, तर खरेदी किंमत किती? 1485 गुणिले 100 भागिले 90.
हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 9 एक 9, 9 एक 9, 5 उरले 58 झाले, 9 सखी 54, 4 उरले 45 झाले, 9 पाची 45. 165 गुणिले 10, 165 गुणिले 10 बरोबर 1650. ही झाली खरेदी किंमत. आता दुसऱ्या व्यवहारातली खरेदी किंमत काढूया. दुसऱ्या व्यवहारातसुद्धा इकडं खकी घ्यायचं, इकडं विकी घ्यायचं. खरेदी किंमत आपण 100च मानायची. विक्री किंमत 10% तोटा झाल्यामुळं 110 रुपये विक्री किंमत येईल. आता विक्री किंमत आपली मूळ विक्री किंमत जी आहे ते 1485च आहे. खरेदी किंमत काढूया. 1485 गुणिले 100 भागिले 110. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 11 एक 11, 11 एक 11, 3 उरले 38 झाले, 11 त्रिक 33, 5 उरले 55 झाले, 11 पाची 55. 135 गुणिले 10 बरोबर 1350. ही झाली खरेदी किंमत. आता एकूण खरेदी किंमत काढूया. एकूण खकी बरोबर 1650 अधिक 1350. 1650 अधिक 1350 बरोबर 3000. ही झाली एकूण खरेदी किंमत. आपली खरेदी आली एकूण 3000, आपली विक्री आली एकूण 2970 रुपये. म्हणजे आपण घेतलं जास्त रुपयाला आणि विकलं कमी रुपयाला. या ठिकाणी तोटा झालेला असतो. जेव्हा एखादी वस्तू आपण जास्त रुपयाला घेतो आणि कमी रुपयांना विकतो तेव्हा तोटा होतो. पण आता शेकडा तोटा काढायचे. मग अगोदर खरेदीवरचा आपला निव्वळ तोटा किती झाला ते काढूया. तोटा बरोबर 3000 वजा 2970 बरोबर 30 रुपये तोटा झाला. आता हा शेकडा तोटा काढूया. 3000 वर 30 रुपये तोटा 100वर किती. 100 गुणिले 30 भागिले 3000. 1 2 3 1 2 3 राहिलं 3/3. 3/3 म्हणजे 1% तोटा झाला. पर्याय नंबर 3. आता पुढील उदाहरण पाहूया. छापील किमतीवर 12% सूट देऊन देखील एका दुकानदारास एक वस्तू विकून 10% नफा मिळतो. जर तीच वस्तू छापील किमतीला विकली असती तर दुकानदारास मिळणारा शेकडा नफा किती. आता बघूया. आपण छापील किंमत 100 मानू, कारण छापील किमतीवर 12% सूट दिलेली आहे. छापील किंमत 100 मानू आणि 12% सूट दिलेली आहे म्हणजे 100 आलं. मग विक्री किंमत किती झाली. 88 रुपये. 12 वजा करायचे ह्याच्यातून. आता जर खरेदी किंमत 100 मानली तर विक्री किंमत 88 रुपये यायली. सॉरी, या ठिकाणी 110 रुपये नफा मिळायला आहे. म्हणजे विक्री किंमत येईल 110 रुपये आणि विक्री किंमत आपली आहे 88 रुपये. तर खरेदी किंमत किती. ह्या ठिकाणी 100 रुपये खरेदी किंमत मानलेली आहे. 88 गुणिले 100 भागिले 110. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 11 एक 11, 11 8 88, 8 10 80 रुपये खरेदी किंमत झाली. आता 80 रुपये खरेदी किंमत झाली आणि 80 रुपयावर हा 80 रुपयावर आपल्याला खरेदी किंमत 80 रुपये झाली आणि विक्री किंमत म्हणजे छापील किमतीवर 12% सूट देऊन विक्री किंमत आता लावलेली छापील किंमत 100 रुपये म्हणजे 80%वर 80 रुपयावर आपल्याला 20 रुपये नफा झालेला आहे. 80 रुपयावर 20 रुपये नफा. तर 100वर किती. 100 गुणिले 20 भागिले 80. 20 एक 20, 20 चोक 80, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 9 आणि 10, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20. 25% नफा. पर्याय नंबर 4 हे आलं आपलं उत्तर. पुढील उदाहरण पहा. 4 पुस्तकांची खरेदी किंमत 5 पुस्तकांच्या विक्रीच्या किमती एवढी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती. सोप्या पद्धतीनं बघूया. 4 पुस्तके आहेत गुणिले 5 रुपये
एका पुस्तकाची खरेदी किंमत मानायची. आता 5 पुस्तकांच्या विक्री एवढी आहे. 5 पुस्तके धरायचे आणि एका पुस्तकाची विक्री किंमत 4 रुपये मानायची. ही झाली विक्री किंमत. एका पुस्तकाची विक्री किंमत. मग 5 पुस्तकांची 5 चोक 20 आणि 4 पुस्तकांची 4 पंचे 20 दोन्ही समान आहेत. किमती एवढी असल्यास शेकडा नफा अगर तोटा किती? खरेदी किंमत 5 आहे, विक्री किंमत 4 आहे. या ठिकाणी कळतं आपल्याला की तोटा झालेला आहे. मग 5 वजा 1 बरोबर 5 वजा 4 बरोबर 1 रुपयात तोटा झाला. आपल्याला निव्वळ तोटा 1 रुपया झाला. आता शेकडा तोटा काढायचा आहे, 100वर काढायचा आहे. खरेदी किमतीवर तोटा असतो. कधी लक्षात ठेवा, तोटा किंवा नफा हा खरेदी किमतीवर असतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 5 रुपये खरेदी किंमत आहे. मग 5 रुपयावर 1 रुपया तोटा, तर 100वर किती? 100 गुणिले 1 भागिले 5. 5 1 5, 5 2 10, पुढचं 0 दशाल तसं 20% तोटा किंवा शेकडा 20 तोटा. पर्याय नंबर 2. पाहूया पुढील उदाहरण. एक वस्तू 60 रुपयांना विकल्याने काही तोटा होतो. ती वस्तू जर 81 रुपयाला विकली तर त्या तोट्याच्या 2 पट नफा होतो. तर खरेदीची किंमत किती रुपये आहे? या ठिकाणी आपल्याला 60 रुपयाला विकल्याने म्हणजे विक्री किंमत आहे, पुन्हा ही विक्री किंमत आहे आणि तोट्याच्या 2 पट नफा आहे. आपण काय करूया, पहिल्यांदा विक्री बरोबर 60 मानू. 60 मानू. या ठिकाणी विक्री 60 दिलेली आहे. मग तोटा माहीत नाही आपल्याला, तोटा x मानू. म्हणून या ठिकाणी खरेदी किंमत झाली 60 अधिक x, ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत 81 दुसऱ्या व्यवहारामध्ये. आता या ठिकाणी तोट्याच्या दुप्पट नफा झालेला आहे ह्या व्यवहारामध्ये, म्हणून नफा बरोबर 2x, ह्या तोट्याच्या दुप्पट 2x नफा. आणि खरेदी किंमत बरोबर, जेव्हा नफा झालेला असतो तेव्हा विक्रीमधून नफा वजा करावा लागतो, 81 वजा 2x. आता या दोन्हीही किमती समान आहेत खरेदी किमती, कारण व्यवहार एकच आहे. 60 अधिक x आणि 81 वजा 2x या दोन्हीही किमती समान आहेत. मग आपण या ठिकाणी समीकरण सोडून घेऊया. 60 अधिक x बरोबर 81 वजा 2x. x अधिक 2x वजा 2x डाव्या बाजूला गेले की अधिक 2x झाले. 81 वजा 60 अधिक 60 उजव्या बाजूला गेल्यावर वजा 60 झाले. 3x बरोबर 21, x बरोबर 21 भागिले 3 बरोबर 7. 7 तोटा आला. आपल्याला या ठिकाणी खरेदीची किंमत विचारलेली आहे. खरेदी किंमत बरोबर 60 अधिक x, खकी बरोबर 60 अधिक x बरोबर 60 अधिक 7 बरोबर 67 रुपये ही झाली खरेदीची किंमत. किंवा 81मधून 14 वजा केली तरी पण 67 रुपये येते. पर्याय नंबर 1ला 67 आहे. मित्रांनो, पुढील उदाहरण पहा. साखरेचा दर 25% वाढला, त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? अशा उदाहरणामध्ये एक लक्षात ठेवायचं की साखरेचा दर 100 रुपये मानायचा, असं उदाहरण आलं की, आणि खपसुद्धा 100 किलोग्रॅम मानायचं. या दोन्हींचा गुणाकार करा. आपल्याला मिळणारी किंमत जी आहे ती 10,000 रुपये आपल्याला लागणार आहेत. आता साखरेचा दर 25% वाढला. पहिल्यांदा 100 होता, आता 25% वाढल्यामुळे 125 झाला गुणिले, त्यामुळे खप 15% कमी झाला, म्हणजे आता खप झाला 85 किलोग्रॅम साखर. अगोदर 100 किलोग्रॅम साखर विकायची, आता 85 किलोग्रॅम साखर विकल्या जाणार आहे. 100मधून 15 वजा करायचे, 85 राहतात. या दोन्हीचा गुणाकार करायचा. या दोन्हीचा गुणाकार येतो 10,625. आता ही झाली आपली खरेदी किंमत आणि ही झाली आपली विक्री किंमत. मग विक्री किंमत मोठी आहे 10,625
पहिल्यांदा मिळायचे 10,000, नंतर मिळायचे 10,625, नंतरचा व्यवहार. म्हणून 10,625 मधून 10,000 वजा करा, 625 उत्तर येतं. हा झाला नफा. आणि शेकडा नफा विचारलेला आहे म्हणजे 100 पैकी विचारलेला आहे. भागिले 100 करून टाकायचं सरळ सरळ. 2 अंक सोडून दशांश द्या. 6.25. हा झाला शेकडा नफा. 6.25 पर्याय नंबर 2. आता पुढील उदाहरण पाहूया. प्रत्येकी 100 रुपये छापील किमतींची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260 रुपयाला विकली, तर दुकानदाराने या विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिली? तर या ठिकाणी 100 रुपये छापील किंमत दिलेली आहे. एका वस्तूची अशा 3 खेळण्या आहेत, म्हणजे 100 गुणिले 3 करायचं. 100 गुणिले 3 झाले 300 रुपये, ही झाली एकूण छापील किंमत. आणि 260 रुपये ही झाली विक्री किंमत. त्यांनी छापील किमतीवर शेकडा काही सूट दिलेली आहे. मग छापील किमतीवर शेकडा काही सूट दिली आहे म्हणजे 300 रुपयावर किती सूट दिलेली आहे? 300 रुपयाची वस्तू 260 रुपयाला विकायली म्हणजे 40 रुपये सूट दिलेली आहे 300 रुपयावर. मग 100वर किती सूट? 100 गुणिले 40 भागिले 300. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 40 छेदस्थानी 3 सूट आली. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं. 13 39, 39 आणि 41, 13.1/3% सूट मिळाली. म्हणजेच शेकडा 13.1/3 सूट मिळाली.